13 मे अपरा एकादशी। शास्त्र सांगतं की या दिवशी केलेला एक छोटासा बदल तुमच्या 7 पिढ्यांचं नशीब पालटण्याची ताकद ठेवतो। आणि विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला कडक उपवास करण्याचीही गरज नाही। फक्त उद्या सकाळी तुम्हाला एका विशिष्ट झाडाचं एक पान तोडून घरी आणायचं आहे। लोकांना वाटतं की खूप मोठी अनुष्ठानं किंवा पूजा केल्यावरच फळ मिळतं, पण तसं नाही आहे। निसर्गात अशा काही शक्ती आहेत ज्या विशिष्ट तिथीला सक्रिय होतात। हे एक पान तुमच्या आयुष्यातील गरिबी, घरातील कटकट आणि अडकलेली कामं क्षणार्धात मार्गी लावू शकतं। पण हे पान कोणत्या झाडाचं आहे आणि ते तोडण्याची योग्य पद्धत काय? जर तुम्ही चुकीच्या झाडाचं पान आणलं किंवा चुकीच्या वेळी ते तोडलं तर त्याचा परिणाम मिळणार नाही। म्हणूनच या एकादशीचा पूर्ण लाभ घेण्यासाठी तुम्हाला तो अचूक उपाय माहिती असणं गरजेचं आहे। हे पान तोडल्यानंतर ते घरी आणून नक्की कुठे ठेवायचं जेणेकरून तुमची कठीण इच्छा पूर्ण होईल? या उपायाचा संपूर्ण व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केला आहे। त्या व्हिडिओमध्ये मी त्या झाडाचं नाव आणि पान वापरण्याची संपूर्ण विधी सविस्तर सांगितली आहे। आत्ताच चॅनलवर जा आणि तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण उद्याची वेळ निघून गेल्यावर पश्चाताप होईल। श्री स्वामी समर्थ।